नमस्कार मंडळी, आज आहे संडे. तर आज आम्ही विचार केला होता रियांशला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जावं, म्हणून आम्ही मस्तपैकी मॉलला जाणार आहोत आज. आणि तिथं आहे ना गेम झोन वगैरे आहे, त्याच्यामुळे रियांशला खूप छान वाटेल तिथं खेळायला. तर आम्ही सगळं जेवण वगैरे उरकलो आणि सकाळी तुम्ही पाहिलं मी व्हिडिओमध्ये दाखवलं, रवा आप्पे बनवले होते आणि इतके सुंदर झाले होते ना, छान फुलले होते आणि टेस्टही खूप सुंदर आली होती. तर ते सगळं खाल्लं. जेवणसुद्धा केलं होतं आम्ही आणि आता दुपारचे 1:30-2 वाजले होते आणि आम्ही निघालो होतो मॉलला जाण्यासाठी. तर आम्हाला आहे ना बाय ट्रेन जायचं होतं. सो आम्ही पालघर स्टेशनला आलो होतो इथे आणि आता आम्ही ट्रेन घेणार आहोत. 1-1:30 वाजताची काहीतरी ट्रेन होती. सो ट्रेनने जायचं. तर आम्ही मंडळी इथे पोचलेलो आहोत. द कॅपिटल मॉल असा करून मॉल आहे, नालासोपाऱ्याला आहे आणि छान आहे मॉल. अगदी फार मोठाही नाही आणि एकदम लहानही नाही आहे, छान आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी रोबोटिक्स सगळं बनवलं होतं, गेम्स बाहेरच्या साईडला. आणि बाहेर इथे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. तर आम्ही इथं बाहेर काही करणार नाही आहोत, आम्ही मध्येच जाणार आहोत डायरेक्ट, कारण आम्हाला स्पेशली जायचं होतं गेम झोन म्हणजे टाईम झोन असतो ना, तिथे जायचं होतं आम्हाला. सो आम्ही तिथं डायरेक्ट जाणार आहोत आणि ते आहे 3rd फ्लोअरवरती. तर तसं तुम्हाला दाखवते मी. आपण आता 3rd फ्लोअरला आलेलो आहेत आणि इथे तुम्ही समोर पाहू शकता PVR आहे. त्याच्यानंतर इथं टाईम झोन आहे आणि आता आम्ही टाईम झोनमध्येच जात आहोत. आणि या साईडला आहे ना तुम्ही पाहू शकता खूप मोठी सिटिंग एरिया आहे, जिथे तुम्ही काही फूड वगैरे घेऊन खाऊ शकता, एन्जॉय करू शकता, टाईम स्पेंड करू शकता फॅमिलीसोबत वगैरे. तर इथे आहे, हा टाईम झोन स्टार्ट झाला आहे आणि रियांशला इथंच आम्हाला घेऊन यायचं होतं, कारण त्याला टाईम झोनमध्ये खेळायला खूप आवडतो. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथे, खूप सारे गेम्स आहेत आणि पझल्स आहेत. छान आहे, खूप छान आहे. तर इथंच आम्हाला यायचं होतं खास करून त्याला खेळवण्यासाठी. तर हे पाहू शकता तुम्ही किती ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. आणि इथे आल्यानंतर आहे ना 2-3 तास सहज निघून जातात कसेही. तर आम्ही सगळ्यात पहिले इथे खेळून घेणार आहोत छान, आणि मग भूक लागल्यावर नंतर आम्ही काहीतरी खाऊन घेणार. त्याच्या अगोदर रियांशला काही कंट्रोल होत नाही आहे, त्याला खेळायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले खेळायला आलेलो आहोत इथे.
खेळून फायनली रियांशला भूक लागली. सो म्हटलं चला आता काहीतरी खाऊन घेऊयात. मग इथं KFC मध्ये आलो. खूप गर्दी होती पण घेतलं मग काहीतरी खायला. आय थिंक Oh my god. तर इथे आम्ही ऑर्डर केलं होतं चीज मोमोज. फ्राईड मोमोज होते आणि खूप छान होते, टेस्टी होते. आणि त्यानंतर चायनीज भेलसुद्धा ऑर्डर केली होती. तर चायनीज भेल थोडी स्पायसी होती पण छान होती. तर हे सगळं आम्ही मस्त खाऊन वगैरे घेतलं आणि मग रियांशला पण आवडलं, त्याने पण खाल्लं. तर हे आहे प्ले झोन आणि हे असतं लहान मुलांसाठी स्पेशल, कारण इथे खेळून म्हणजे ते लोक खेळू शकतात आणि पॅरेंट्सना जर त्यांचा टाईम स्पेंड करायचा असेल तर ते करू शकतात. सो इथे लहान मुलांना आतमध्ये 1 तास किंवा अर्धा तास असं टाईमनुसार आहे ना आपण पैसे भरून खेळायला पाठवू शकतो. इथे मध्ये भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ते लोक त्यांची काळजी घेतात. तर 30 मिनिट्स, 60 मिनिट आणि 90 मिनिट्स असा त्यांचा प्रोग्राम सेट आहे. तर आम्ही रियांशला 60 मिनिट्स म्हणजे 1 तासासाठी खेळण्यासाठी सोडलं होतं आणि फीज काहीतरी 500 होती आणि इथे सॉक्स कंपल्सरी होते. सो सॉक्ससुद्धा घेतले त्यांच्याकडूनच आम्ही आणि त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होते काहीतरी. तर इथे आता रियांश मस्त एन्जॉय करणार 1 तास आणि आम्ही पण तोपर्यंत फिरून घेऊ मॉलमध्ये. आणखीन काय काय आहे, शॉपिंगसाठी काय काय आहे ते बघून घेऊ. तर चला मी पण तुम्हाला दाखवते आता माझ्यासोबत. आणि रियांशसुद्धा इथे छान एन्जॉय करतो आहे. आणि सॉक्स इथे कंपल्सरी यासाठी आहेत की स्लाईड वगैरे आहेत, त्याच्यावरून छान स्लाईड होण्यासाठी सॉक्स कंपल्सरी आहेत. तर अशा प्रकारे आहे हा प्ले झोन. लाइक करिएगा, फॉलो करिएगा, लाइकन भी करिएगा, सब करिएगा सब. Thank you. तर हा जो एरिया होता इथे थोडंसं चीप क्वालिटीमध्ये प्रोडक्ट्स मिळत होते. तर इथे बुक्स वगैरे होते, सेकंड हँड बुक्स. तर आम्ही बघायला आलो होतो, घेतलं तर काही नाही आम्ही बुक्स वगैरे, पण जस्ट म्हटलं बघूयात काय काय आहे इथे. तर खूप सारे बुक्स होते, देवांचे होते, त्याच्यानंतर स्टोरीज होत्या, लहान मुलांसाठी बुक्स होते, ॲक्टिव्हिटीज बुक्स होत्या वेगळ्या वेगळ्या. तर खूप खूप प्रकारचे बुक्स होते, म्हणजे काही नाही असं नव्हतं. सगळ्या प्रकारचे बुक्स होते, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, अदर लँग्वेजेसमध्ये. तर सगळ्या प्रकारचे बुक्स होते आणि अगदी प्ले ग्रुपपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी बुक्स अवेलेबल होते. ग्रामर बुक्स होते, इंग्लिश स्पीकिंगचे बुक्स होते. सो सगळे प्रकारे होते. आणि त्यानंतर इथे आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. इथे खूप छान छान अँटिक पीस ठेवलेले होते. तर मध्ये काय मी गेली नाही, पण बाहेरूनच दाखवते तुम्हाला. खूप छान होते अँटिक पीसेस, एक एक पाहू शकता. बरोबर आहे की
10 मिनिट्स राहिलेत. जाम खेळला. भूक लागली असेल आता ना? नाही लागली? आता वरती गेम झोन मध्ये खेळ. हा जा तिकडे उडी मार, खाली उडी मार, जा धावत जाऊ. हा जा. जंप. येस. गेलीच मग आता काय मध्ये येऊ. हा येल्लो मधून ये. लागत नाही ना बॉल. हो. तर इथे पाहू शकता, इथे या 2 रिंग्स आहेत ना मिळाल्या होत्या रियांशला आणि इथे या टाकल्या जातात त्यांच्या स्कॅनरच्या इथे आणि मग त्या ना पुढे ढकलत आहे ना 1 किंवा 2 आपल्याला मिळतात. तर तशीच ती अशी स्लाईड होत होती आणि 1 रिंग आहे ना आम्हाला मिळाली आणि 1 ऑलरेडी भरतना मिळालेली होती. अशा 2 रिंग झाल्या होत्या आणि या रिंगचा काय उपयोग, तर ह्याच्याने ना आपल्याला पॉईंट्स ॲड होतात आपल्या कार्डमध्ये. तर आपल्याला पॉईंट्स ॲड झाले की आपण त्या बदल्यात दुसरं काही घेऊ शकतो. तर एक 700चं रिंग मिळाली होती आणि एक 2000ची मिळाली होती. असे 2700 पॉईंट्स आम्हाला इथे मिळाले होते रिंग थ्रू. तर असे पॉईंट्स मिळाले की आपण काहीतरी गिफ्ट घेऊ शकतो त्या पॉईंट्सनुसार. बघायलाच नाही मिळालं. काय रे, कसं होतं रियांश? तर रियांशसाठी इथे मस्त रेनबो डोनट घेतलं होतं, खूप छान होतं. आणि आमच्यासाठी बेल्जियम वफल घेतलं होतं. तर हे आम्ही तिघं मिळून पण खाणार आहोत. तर आता आम्ही मस्त वफल एन्जॉय करतो आणि त्यानंतर मग आम्ही निघतो इथून. गरम असेल ना? Puxa amiga e vem dançar, mostra tudo que cê sabe, o Guga vai analisar. Deixa a timidez de lado, puxa amiga e vem dançar, mostra tudo que cê sabe que o Livinho vai. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.